सर्व पत्रकार मित्राचं पक्षाच्या वतीने मी स्वागत करतो आणि आज उमेदवारी परत घेण्याची आज 3 वाजेपर्यंत शेवटची वेळ होती। यानंतर आम्हाला पत्रकारांनी फोन केले व विचारलं, तुम्ही एक निवडणुकीत उतरलात, शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। तुम्ही आपल्याला जाहीरपणे सांगतो, या रत्नापूर खुलताबाद शहरात शिवसेनेची ताकद पूर्वीपासून होती आहे आणि राहणार आहे। आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय प्रगतिशील शेतकरी भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष राहिलेले, ज्यांनी भद्रा मारुती संस्थान हे उभं केलं, संपूर्ण आयुष्य घालवलं, ते कैलासवासी काशीनाथ दादा बारगळ यांचे चिरंजीव भद्रा मारुती संस्थानचे सदस्य बाबासाहेब बारगळ यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यासोबतच 5 उमेदवार आम्ही सक्षम असे उमेदवार शिवसेनेने दिलेले आहे। आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत आणि मैदानात उतरलो आहोत आणि या शहरावर आम्ही 100% भगवा फडकणार आहोत, याची आम्हाला खात्री आहे आणि जनताही आम्हाला भरभरून साथ देणार आहे, मतदान करणार आहे। यामागचं मुख्य कारण असं, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, हे यांचं काम अत्यंत प्रभावीपणे आहे। हे पूर्ण महाराष्ट्राला तळागाळात माहिती झाले, हे अत्यंत झुंजार काम करतात। त्यांच्या माध्यमातून आम्हाला नगरविकास खात्याच्या माध्यमातून हे पर्यटन आणि ऐतिहासिक शहर आहे, इथं धार्मिक क्षेत्र आहे, या शहराला डेव्हलप करायचं आमच्याकडे मोठं विजन आहे आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब हेही आम्हाला भरभरून मदत करणार आहे विकास कामासाठी। आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब हेही आम्हाला आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत। माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील असो, माजी आमदार कैलास पाटील असोत, यासोबतच सर्व ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी एकदम मैदानात उतरले आहेत आणि आम्ही लवकरच काही तासातच एक रत्नापूर शहरात नारळ फोडण्याचा कार्यक्रम करणार आहोत, एक मोठ्या नेत्याची तारीख घेऊन, आणि जोमाने या शहरात कामाला लागणार आहोत असं मी आपल्याला जाहीरपणे सांगतो। का आम्ही कोणत्याही आमच्या मित्रपक्षाने आम्हाला शेवटपर्यंत 2:45 वाजेपर्यंत आमचे नगराध्यक्षचे उमेदवार आदरणीय बाबासाहेब बारगळ यांना ऑफर दिल्या होत्या युतीच्या, परंतु आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही, त्यामुळं आम्ही युतीची ऑफर स्वीकारली नाही। त्यांनी आम्हाला फारच हलक्यात घेतलं। एकीकडं आम्हाला मैत्रीची ऑफर द्यायची आणि दुसरीकडं आम्ही दिलेले AB फॉर्म आमच्या 2 नंबरच्या प्रभागात कविता ताई मच्छिंद्र लिंगायत यांना आम्ही उमेदवारी दिली होती। त्यांच्यावर कोणत्या पद्धतीने यांनी दबाव आणला, कोणतं काय केलं याचं आम्हाला समजलं नाही, पण तो एक गरीब माणूस होता, मूळ OBC होता, त्याला परत उमेदवारी आम्हाला पक्षाला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, तालुका प्रमुख, आमचे ज्येष्ठ पदाधिकारी कोणालाही विश्वासात घेतलं नाही। हा एक विश्वासघातच आमच्या मित्र पक्षाने केलेला आहे। दुसरीकडं ऐन वेळेवर आमच्या नगरसेविका राहिलेल्या श्रीमती शशिकलाताई गोरख बारगळ यांच्या पतीला वेळेवर आमचे 3 नंबर प्रभागात आमची मोठी ताकद आहे शिवसेनेची, त्यांना हरवण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी दिली। एकीकडे मैत्रीची ऑफर द्यायची आणि एकीकडे आमचा विश्वासघात करायचा, हे काही आम्हाला महायुतीत राहून काही योग्य वाटत नाही आणि वाटलेलं नाहीये। अशा प्रकारे आम्ही स्पष्ट आमचं शिवसैनिक, आम्ही आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने घडलेलो आहोत। आमचे 5 उमेदवार आहेत, अगदी सक्षम आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक जिंकणार आहोत। शिवसेनेचा भगवा या शहरावर डोलांना फडकणार आहेत, एवढी आपणास मी ग्वाही देतो। यानंतर मी आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत बाबासाहेब बारगळ यांनाही आवाहन करतो जनतेला की यांना भरभरून मताने निवडून द्यावं। त्यानंतर 1 नंबर प्रभागात आमचे कैलासवासी भूषणदादा बारगळ
माजी नगराध्यक्ष राहिले आहे, त्यांचा कार्यकाळ 7 वर्षाचा, 7 वर्ष त्यांना कार्यकाळ लाभलेला आहे. त्यांच्या ज्या लोकांना, जाणत्या लोकांना त्यांचा इतिहास आहे, त्यांनी अत्यंत उल्लेखनीय आणि प्रभावीपणे या शहरात काम केलेलं आहे. त्यांचा फायदा निश्चितच या ताईला होईल. त्यांच्याबरोबरच एक वीरेंद्र वाघ समाजसेवक आहेत, त्यांनाही आम्ही 1 नंबर प्रभागातून राखीव जागेतून उमेदवारी दिलेली आहे. दुसरी गोष्ट, 3 नंबरमध्ये आम्ही पांडुरंग काळे हे शिवसैनिकाला न्याय दिलेला आहे, त्यांनाही उमेदवारी दिली आहे. एक राखीव जागामध्ये श्रीमती खटाताई साळुंके यांनाही उमेदवारी दिली आहे. प्रभाग 7 मध्ये प्रियंका मुळे यांना उमेदवारी दिलेली आहेत. असे 5 सीटं आमचे कमी जरी असले, वास्तविक पाहता आम्हाला इथं आवर्जून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात वा तुम्ही कालपासून आम्हाला परेशान केलं, काही वर्तमानपत्रात शिवसेनेला धक्का दिला, AB फॉर्म दिलेला. तर आम्हाला एक दुर्दैव सांगायचं ठरलं तर आम्ही जी ही निवडणूक लढवत आहोत, माणसं तरी कमी आहे, जनता आमच्या सोबत आहे. महाराष्ट्रात आमचे नेते काय काम करतात हे जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहेत. आम्ही म्हणून या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं निवडून येऊच, आम्हाला याची खात्री आहे. एवढं मी बोलतो. वार्ड क्रमांक 2 मध्ये महिला उमेदवारी दिली, तुमच्या पक्षाकडून माघारी काय दबाव होता? निश्चितचपणे आम्ही विद्यमान नगरसेविका कविताताई मच्छिंद्र लिंगायत यांना तिथं OBC राखीव महिला होतं, परंतु भारतीय जनता पार्टीनं त्यांना उमेदवारी नाकारली होती. ते आमच्याकडे आले, वेळेवरच आले होते. उमेदवारी मागण्यासाठी, आमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेले होते. आम्ही सर्व उपस्थित नगराध्यक्षाचे उमेदवार, सर्व पदाधिकारी उपस्थित होतो. आता आम्ही शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक असल्यामुळं जो आमच्याकडं आला त्याला आम्ही न्याय देण्याचं काम करतो. आम्ही त्यांना उमेदवारी दिली, AB फॉर्म दिला, परंतु भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काय दबाव टाकला त्यांच्यावर आणि त्यांची उमेदवारी मागं घ्यायला लावली. वास्तविक पाहता भारतीय जनता पार्टीने ही वार्ड नंबर 3 मध्ये आमच्या नगरसेविका राहिलेल्या श्रीमती शशिकलाताई गोरख बारगड यांच्या पतीला भारतीय जनता पार्टीकडून वेळेवर उमेदवारी दिली. आम्ही त्या बाबतीत काही हरकत घेतली नाही. परंतु मित्र पक्षाने एका बाजूला मैत्रीची ऑफर द्यायची, युती करायची ऑफर द्यायची, दुसऱ्या बाजूला आमचेच माणसं फोडण्याचं काम करायचं, त्यांना कुठले तरी आमिष दाखवण्याचं काम करायचं. हे मित्र पक्षाचं काम बरोबर नाहीये. हे अगदी चूकच म्हणावं लागेल. हे आम्ही वरिष्ठ नेत्यांच्या कानावरही घालणार आहे की मित्र पक्षाकडून वारंवार असे चुकीचे कामं होऊ नये. आमचा पक्ष स्वतंत्र आहे, तुमचा पक्ष स्वतंत्र आहेत. आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी, पदाधिकाऱ्यांची युतीची बोलणी चालू होती, परंतु आम्हाला सन्मानपूर्वक जागा न दिल्यामुळं आम्ही युतीची ऑफर नाकारली आणि आम्ही सोबळाची तयारी केली. बरोबर. आता तुम्ही हे सांगा, तुम्ही जनता समोर जाणारे नगराध्यक्ष, काय विजन राहणार आहे तुमचं? आम्ही जनता समोर जाणार आहोत. आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहे. त्यांचे काम करण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. ते सध्या नगरविकास मंत्री आहेत. या नगरविकास मंत्र्याचा या शहराशी संबंध येतो आणि जेही काय इथं निधी उपलब्ध होतो, विकास कामं होतात, हे नगरविकास मंत्र्याकडूनच होतात. त्यामुळं आम्हाला खात्री आहे, आमचे नगराध्यक्ष, आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले, या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल. हे शहर ऐतिहासिक शहर आहे. इथं भद्रा मारुती संस्थान आहे, इथं जेजुरी बक्ष आहे, इथं बनी बेगम आहे, इथं जवळच म्हैसमाळ आहे, मिनी महाबळेश्वर. मोठ्या प्रमाणात पर्यटनाचे कामं करण्याची मोठी संधी आहे. इथं तरुणांना रोजगार मिळू शकतो, महिलांना रोजगार मिळू शकतो. मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते. याच्यावर बेसवर आम्ही जनतेकडे जाणार आहोत, मतं मागणार आहोत. आम्ही 100% आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, आमचे नगरसेवक इथं निवडून येणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. आणि या शहरावर निश्चितच, रत्नापूर शहरावर भगवा डोलांना फडकणार आहे याचा आम्हाला आत्मविश्वास आहे. हो, तुमच्या समोर आमदार परशापन भाजपचा मोठा आव्हान आहे तुमच्या समोर, कसं काय? निवडणुकीत कुठलंही आव्हान नसतं. शेवटी मतदार राजा हा सगळ्यात मोठा आहे.
मतदार हा सर्वात विद्वान आणि हुशार आहे. त्यांना कळतं कोणाला निवडून द्यायचं, कोणाला नाही निवडून द्यायचं. जनता कुठल्याही आव्हानाला आमिषाला बळी पडत नाही. राज्यात तुमची युती स्थानिक पातळीवर कोण नाही झाली? आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्यामुळे आम्ही युती करायला कधीही तयार होतो, परंतु आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही. आम्हाला कमी लेखल्या गेलं आणि आमच्या उमेदवाराला काही एबी फॉर्म दिले त्यांनी गळाला लावलं. कशा पद्धतीनं ते फोडतात हे तुम्हालाही माहिती आहे. आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगण्याची गरज नाहीये. आमदार प्रशांतचं म्हणणं असं आहे की आम्ही त्यांना दादा फोन केले म्हणून आतापर्यंत त्यांनी एकही उत्तर दिले नाही आम्हाला. नाही, असं नाहीये, असं नाही. वरिष्ठ पातळीवर जागा त्याला दाखवून देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. वरिष्ठ पातळीवरही नेत्यासोबत त्यांच्या बैठका झाल्यात. इथं आमच्या तालुका प्रमुखाला आणि आम्ही जे ज्येष्ठ शिवसैनिक आहे यांना काही विश्वासात घेतलं नाही, परंतु आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय बाबासाहेब भाऊ बारगळ यांना ते वारंवार फोन करायचे. त्यांनी सांगितलं आम्हाला कमीत कमी 4 जागा द्या, किमान 2 जागा द्या. ते कुठल्याही पद्धतीत तयार नव्हते. त्यांनी आम्हाला अगदी हलक्यात घेतलेलं आहे आणि कोणताही सन्मान दिलेला नाहीये. नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेना शिंदे गटाचा. मी ज्या सुविधा आपल्या शहराला पाहिजे अजून त्या सुविधा देण्याचा 100% प्रयत्न करणार. इथं धार्मिक क्षेत्र आहे, दोन्ही समाजाचं, रोडच्या समस्या असतील, थोड्या ड्रेनेजच्या समस्या असतील, पाईपलाईनच्या समस्या आहे पाण्याच्या, ह्या जीवनावश्यक वस्तूवर जास्त जोर देणार. आणि राहिलेलं जे आपल्याकडं 1235-40 घरं आहे त्याचा टॅक्स बंद केलेला आहे नगरपालिकेनं. काही वर्ष घेतलेलं आहे, जवळजवळ 25-30 वर्ष घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांनी परत 14 पासून बंद केला. त्या लोकांचं थोडंसं धाबेदन आणलेले का तो म्हणतो फॉरेस्टवाला आहे, कोणी म्हणतं आपलं वक्फ बोर्डवाला आहे. तर ते त्या दृष्टीने लोक शासन आता लोकांना घर देऊ लागलं, मदत करू लागलं आणि जे बांधलेले घरं त्यांच्यावर टांगती तलवार ठेवलेली आहे. त्या हिशोबाने त्यांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न 100% करणार आम्ही. आणि आम्ही जनतेसमोर हात जोडून विनंती करणार, धनुष्यबाणाला मतदान करून जास्तीत जास्त मताने आम्हाला निवडून देण्याचा प्रयत्न करावा जनतेने. मी जनतेशी बांधील राहील त्या गोष्टीसाठी. सर्व उमेदवारांना आमचे 5 उमेदवार यांना बी चांगल्या मताने विजय करावं अशी सर्व जनतेला विनंती करतो. जय महाराष्ट्र. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.